घरफोडी करून रोख रक्कम चोरी करणारे 3 आरोपी 24 तासात जेरबंद. 3 जिल्ह्यात 27 गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार अटकेत. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासात छडा लावून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सराईत गुन्हेगार किसन उर्फ बोबड्या उमाशंकर कुंभार भाटी याच्यासह त्याच्या 2 साथीदारांना जेरबंद करण्यात आले असून आरोपींवर विविध जिल्ह्यात एकूण 27 गुन्हे दाखल असल्याचं उघड झालंय. घटनेचा तपशील दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी रात्री उशिरा कृष्णा घाट मिरज इथं राहणारे फिर्यादी कुदरत कादर मुलानी यांच्या घराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी कपाटातील 50,000 रुपये व पॅन्टच्या खिशातील 5,000 रुपये अशी एकूण 55,000 रुपयांची रोख रक्कम चोरी केली. याबाबत दिनांक 1 मे 2026 रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 117/2026 दाखल करण्यात आला. पोलिसांची तातडीची कारवाई. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी डीबी पथकाला तपासाचे आदेश दिले. तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा मागोवा घेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हरिपूर रोड सांगली परिसरात असल्याचं समजताच पोलिसांनी सापळा रचून दिनांक 1 मे 2026 रोजी आरोपींना ताब्यात घेतले. अटक केलेले आरोपी किसन उर्फ बोबड्या उमाशंकर कुंभार भाटी राहणार गडमुड शिंगी जिल्हा कोल्हापूर, ऋतुराज सुभाष गजगेश्वर राहणार भारतनगर सांगली, समर्थ शंकर डवरी राहणार रामनगर सांगली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दिनांक 5 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य आरोपी किसन उर्फ बोबड्या याच्यावर कोल्हापूर, सातारा तसेच कर्नाटक राज्यातील विविध पोलीस ठाण्यात मालमत्तेविरुद्धचे सुमारे 27 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याला फेब्रुवारी 2026 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. कारवाईतील पोलीस पथक ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर, शंकर गायकवाड, पोलीस कर्मचारी नानासाहेब चंदनशिवे, विनोद चव्हाण, जावेद शेख, अमोल तोडकर, मोहसिन टिनमेकर, राजेंद्र आदींच्या पथकानं केली आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत मालमत्तेविरुद्ध गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी अशा गुन्ह्यांबाबत तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.